तू बाहेर ये. तो पाहतो. काय तुला सांगितलं मला ती भाजी आवडत नाही. मग कुशाल ती भाजी करून ठेवली. हा स्वतः गाचा गाचा खाती. गचा गचा खाती म्हणजे मला काम तशी करावं लागतात. दुसरे उपाशी मेले चालतील आहे की नाही. काय बोलता हो तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलत राहता. म्हणजे खाऊ बिऊ घालून तुम्हाला 2 टाइम खाऊ घालायचं वरतून तुमचं ऐकायचं पण. माझा ती भाजी आवडते माझा काय दुसरे काबर केली नाही मला. मग मी काय करू तुम्हाला भाजी आवडत नाही तर भाजीपाला घेऊन यायचं ना घरामध्ये. म्हणजे घरात सगळं संपलं होतं का. मग भाजीपाला संपला होता म्हणूनच मग मी भाजीला केली नाही ती. स्वतःला करते चांगलं. काय चांगलं करून खाल्लं मी. काही डोक्यात राहते बोलत जास्त. काय डोकं खाल्लं मी. रिकाम शांतपणा करू नका पहिले सांगते मी तुम्हाला. रिकाम बडबड नाही करायची मला घेणं नाही देणं नाही. केव्हा पाव आहेच बलकीच भाजी करून ठेवती जी आवडत असते त्या माणसाला. मग एक काम करायचं उद्यापासून रोज संध्याकाळी बाजारात जायचं आणि 2 भाजीला घेऊन यायचं. हा मी रिकामी नाही रोज रोज तुम्हाला नवीन नवीन भाज्या करून खाऊ. एवढं वाया नाही चाललं. एवढं वाया नाही चाललं. मग वाटलं तर बायको सांभाळायची नाही तर काढून द्यायची. रोज रोज नवीन नवीन भाज्या आणा. तुला काय आयतं बसून खायला. काय चालू राहतं तुमच्या म्हातारीचं मध्ये मध्ये. त्याचं असं त्या म्हातारायचं त्याला एक जागा बसवत नाही. तंबाखू आणलं नाही यार तर म्हातारीचं पुरं करता करता आयुष्य चाललं आमचं. फार जीव चालला पण त्याला तंबाखू सुटायला. हा मस्त गेला सोडतील काय आता. काय माहिती कधी सोडता. नवरा या सगळ्यामध्ये या म्हातारा या सगळ्यामध्ये कधी बसलं का नवऱ्याला भाजीला सांगितलं का म्हातारीचं नवीनच काहीतरी निघलं पाहिजे. बरं नको तोंड करू सारखं. काय तोंड नको करू. मी चालले ना माहेराला निघून. कळालं कळालं म्हणजे थापत बसाल 2 टाइम आहे तुमची माय करून खाऊ घालायची. म्हणजे असं बोललं म्हणजे लगेच निघायचं. असं बोललं म्हणजे घ्यायचा बोळा निघायचा. गाईचा बोळा म्हणजे का तुम्ही घेतलेला काय तो बोळा मला. काय नाही ते सांगते ब्याव सांगते. सकाळी म्हटलं दूध टाकायला जा तर म्हणलं नाही मी जाणार नाही मला जावं लागलं दूध टाकायला मी. मग एका दिवशी गेल्या काय तुका काही दमली काय. दमली काय म्हणजे किलो किलो कमी कमी होत चालले मी. अच्छा पाय काय दातडा काढता वरतून. अरे असं हसायला काही वाटत नाही का. नाही तू आता तू मनाने माहिती बारीक होऊ राहिली. जगाने म्हटलं बाई बारीक झाली. जगाचं काय घेणं जगतो मला खाऊ घालायला आणून देतात काय. माझ्या हाताने थापित आहे आणि माझ्या हाताने करून खाते. माझ्या खाती ना. तुमच्या जीवावर खाते मग बायको काय केली. तुमच्या जीवावर खाती तर तू चालली पोहोचत मी चाललो बारीक होत. अहो तर मन चांगलं लागतं मन. तुमचं मन खाऊट आहे ना म्हणून तुमच्या अंगावर मास चढत नाही. माझं मन चांगलं आहे म्हणून मी एवढं जरी खाल्लं तर माझ्या अंगावर मास येतो. नाही ते बरोबर. मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी जाड आहे. कोण मी काय म्हणून झाड. तुम्ही काय म्हटलं जगाने म्हटलं पाहिजे मी बारीक झाली म्हणून. मी काय म्हणून झाड आहे. तुम्ही असे म्हटले कस काय जगाने म्हटलं पाहिजे मी बारीक झाले म्हणून. हा मग जगाने म्हटलं पाहिजे ना. जग उलट पाहिजे चिले फुगत चालली. मग करताना जगाच्या मनाने करून आणायची नाही एखादी सापळा 30-1 किलोचा कशाला आणला 50 किलोचा करून. आता जगात आपण जर बाहेर नाही गेलो तर जगाला दिसणार नाही ना. आपण घरातच राहायचं. मग घरातच राहायचं मग तुम्ही मला भाजीपाला आणून द्यायचा. एवढी बडबड करायचीच नाही. मी चालले माहेर निघून मला थांबायचंच नाही आता. इथं लई नाका शेंड्यावर आगे 2 शब्द बोलले फक्त बस लगेच नाही म्हणते मी चालले माहेर निघून. काय बेवडी का जावडी झाली गायची. बाय काय करावं का नाही लोकांना गायच्या आणि म्हणावं का नाही बायकायला काही. भाजीवरून बोलायचं नाही बाजारावरून काही बोलायचं नाही. आणलं तेवढं करून खायचं. कुठं कामाधंद्याला जायचं नाही. कवर आईच्या पिठावर रागा वाढायच्या. बरं हिला दाखवतोच मी आता. जाऊ दे हिला माहेर. मी काय माहेराला निघून जाते यांचं काही आडलेलं आहे. एवढे कपडे धुवत बसा ना. तू तर गेली होती ना माहेर. मग कपडे कोण धुतले असते मी माहेराला गेली असती तर. ते माय मी धुतले असते ना. हो तुम्ही डोक्यात त्याचं काम नका करू बरं. बाबूराव त्याची बायको आईला काय रोज उठून यांचे भांडण आहे बा. हा गावाला कळ आहे. बाबूराव शेर त्यात बायको त्याची 1.25 शेर. चालू द्या का रोज उठून यांची भांडणं. काहीतरी वेगळा विषय वाटतंय बर का. मारतो का काय करतो हा बाबूराव. माझ्या अंगावर हात उचलला. धमकी देते काय मला म्हणा माहेर चालले आणि चालले. लय नाटके करता येते. ब्याव दाखवते माहेर चालले. कोणी पाहत नाही ना भाऊ. आलं नाही तर पाहायचं एखाद्या व्हायचं लगेच माहिती कोणाला. चला बोटा पटापा. केशवा माधवा तुझ्या नामा. राम राम बाबूराव. राम राम. काय भानगडे. काय
अरे आता पाऊस पडू राहिला 2-4 दिवसापासून हा आणि हे पावडं बिवडं कुठे काढलं वावरात का आला काम आहे ना वावरात पाणी भरायसाठी पावडं लागत एवढं नाही. मग गबळ काढायचं गबाळ एवढं घाबरला का पण तू कुठे मोकळ्या मनाने बोल काय अहो, लांबून आलोय बोजा आहे अंगावर हा का दम लागत तुम्हाला काय बोजे आता काय आता खत चालवलं खत बघू ना कशाचं खत आहे हा? खत हा कोंबड खत एवढं आम्ही ते थोड्या तिने बेंड लावले ना हा बेंडाला टाकायला अरे कोंबड खताचा तर असा वास सुटत असतो अहो, सुट्ट ते नाही ते वास गेला त्याचा लय दिसत आहे ते हा का हा म्हणजे तू मला सांगतो लय दिवसाचं खत आहे आणि कोंबड खत असे गोणीवर पण तू एवढा कामाची चौकशी करतोय तुझ्या बोलण्यावरून आहे ना आता मी सरपंच आहे गावचा मला बोलण्यावरून माणूस तवाच ओळखू नाही सरपंच आहे ना नाही कोंबड खत आहे ना असं गोणीमध्ये घेऊन जातो असतो का तू आणि मग काय देऊ ट्रॅक्टर वावरत टाकीतो बागायतदार माणूस तू अहो होतं थोडं मग देऊ टाकून म्हटलं पहिलं फेकून दिलं रानात फेकून दिलं रानात फेकून हा दिलं रानात म्हणजे? पांगावले वास बाबूराव खरं सांग मला आहे ना माणसाच्या बोलण्यावरून आहे ना त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखू येतं बरं का तू हो, फेकून बी दिला म्हणतो आणि कोंबड खत एवढं बघू बरं कसं आहे म्हणजे ते लेंडी नाही हा? तुमचे हात खराब होते अरे माझ्या हात मी शेतकरी माणूस आहे नाही. मला दाखव ना नाही का हो? हा? नाही काय अरे तू ते खताव का बसू राहिला मग आता का बसतो खाली खाली का पण घेतलं तो कपडे खराब होतील ना कोणाचे मावाले या बाय आता हा शब्द सुद्धा संशयास्पद वाटतो शेतकरी माणूस तू मी हा आणि कुशल म्हणतो कपडे खराब होतील शेतकरी माणूस कपडे खराब व्हायला घाबरतो का बाबूराव अहो कपडे खराब झाले का बायको बोलते घरी हा का हा तेव्हा ते रोज कुठं जाते लोळायला नाही तरी तो बायकोचा स्वभाव आहे ना मला माहितीये आहे ना बलती भांडकुदळ भाऊ लय लय असा बायांचा विषय निघला हा तर एखाद्या बाईनं तरी तुझ्या बायकोचा विषय काढलाच पाहिजे बरोबर मी तर म्हणतो तू कस काय सहन करतो काय माहिती बरं आता काय करतो मग आता का बदली करतो हाय काय कधी पाहिजे नाही तर त्या पाय तू असा दोन्ही तोंडाने बोलू नको ना हं. अरे सरपंच मी नुसतं फक्त ग्रामपंचायतचे काम करायसाठी नाहीये हा काही कौटुंबिक समस्या असेल ना तुझी हा. मला सांग तुला खरंच दुसरी बायको करायची का पाहिजे असेल हा पाय बर का हिला देतो सोडून लय बोलत रे लय मांडती रे नाही सोडून बिडून नाही मग तुला कायदेशीर आहे ना डायरेक्ट फारकती घ्यावा लागेल हा का हा मग याला काय करावं लागेल फारकत घ्यायची गोड बोलून आणि नसेल फारकत देत जाहीर फारकत अरे करून गोड बोलून नाही फार जाणार ती नाही ना अरे गोड बोलून कुठे बायका फारकती घ्यायच्या का तेच ना वाजून काढायची चांगली असा त्रास द्यायचा का नाही हा सटकून काढायची आणि मग ती काय म्हणाल नको हा नवरा मला हा का हा आणि एवढं करून जर नसल फारकत घेत हा तर मग काय करायचं हा. जाहीर फारकत देऊन टाकायची डायरेक्ट का पेपरला बातमी द्यायची आणि पोरं सोरं मावाले अरे ह्या बाय कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना हा. पोरं सोराची काला काळजी करतो नाही आहे ना दुसरी एखादी चांगली बायको तुला मी शोधून काढील ना हा काढ मग हा. तर तुझी इच्छा आहे का हा मग नक्की मी फारकत किती द्यायची करीन ना? बायका अजून मग सांग आता फारकत द्यायसाठी तू काय करणार आहे मी सांगितलं आता मगाशी तुला हा. बायकोला त्रास द्यायचा हा येऊन गेल्या गेल्या मी आणतो हा गेल्या गेल्या हा. थोडीशी जरी काही चुकली ना हा. भाजी बरोबर केली नाही हा. झोपटून काढायची कपडे चांगले घातले नाही झोपटून काढायची जेणेकरून ती तुला वैतागील आणि मग फारकत घे म्हणल बरं जाऊ का आता पाऊस येईल हा काम आवरून आणि मग परत कळव मला फोन घरी जेवायला जायचंय हा हा? आणि माझं नाव नको सांगू बरं का काय नाही तर सर रागाच्या बाहेर- नाही नाही तू जाय हा येऊ का मग हा जड वाटत रे ते बाबा आईले मग ते वल्ल झालंय ना हा काय हा नाही पण हे जरा मला संशयास्पद वाटतं ये मग चौकशा काय करतो असं हा. असू. हो बाबू ह्यो काय करू राहिलाय बाबूरावना काही वेगळाच कांड केलाय वाटतं बाबा वेगळंच दिसतंय काहीतरी पळा
वाऱ्यान गाऊ मोठा वरच गाण. हो सरपंच, हो सरपंच, काय रे पांडू, इकडे तुम्हाला सांगायचं एक गोष्ट. काय सांगायचं? तुम्ही सरपंच असून उपयोग नाही बा. अरे झालं गावात का? लक्ष आहे का तुमचं? अरे बाबा जेवढं गावात होतंय काय काय नाही. बाब्या दिसला का तुम्हाला? बाब्या बाबे हा, हा भेटला होता होता तिकडं गायरानामध्ये. त्याच्या हातात काय होतं का? पावडं गोणी? अरे मला जाताना भेटला ना मग. अहो त्यांनी काय लय जोरात भांडण केलंय घरी. घरी हा, का बरं? त्याच्या बायकोचं आणि त्याचं मोकार झालंय भांडण. अरे ते नेहमीच भांडतात रे. अहो पण तुम्हाला तेच म्हणतोय मी, तुमचं काम काय आहे सरपंच? बघा जरा गावात लक्ष देत जा. लोकांची भांडणं होतात ते काय, अरे पांडू. त्याच्यावर काहीतरी काढा ना तोडगा. नाही तू एकदा सरपंच होय मग समजल. आता मी काय नवरा बायकोचे भांडणं बी मिटू का रे? अहो पण मग आज विषय होऊन गेला ना मोकळा. काय विषय? तुम्हाला नाही माहिती काय झालंय ते. अरे भांडत असं जाऊ दे भांडू ते. भांडण भांडणापुरतं थांबली नाही गोट. माझ्या डोळ्यांना पहिले काय पाहिलं? त्यांना त्याच्या बायकोला टाकले मारून. काय बोलतो? मारून त्या टाकलं? गोणीत त्याची बायकोच होती. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय हा. सरपंच हा विषय लय मोठा होणार आहे आता. हा तुम्हालाच सांभाळायला लागणार आहे बुवा. मी काय सामान्य अरे माणूस. बाबो, अरे भांडण होतं इथपर्यंत ठीक आहे, पण तू म्हणतो मारून टाकले. माझ्या डोळ्यांना पहिले, माझ्या डोळ्यांना. काय? तिला मारून टाकलं त्या गोणीत आणि पुरलंय त्यांना. ती कुठं पुरलंय ते मी पाहिलंय. ते पण पाहिलं का? हो. ये बाबू, अरे तरी मला डाऊट आला. मी त्याला विचारलं, म्हणलो बाबूराव काय गोणी मध्ये असं असा म्हणतात? घाबरेल होता का? नाही ऐक ना, गोणी मध्ये काय म्हणतात? त्यांनी काय केलं? गोणीचा गचांडा धरला, ठेवली खाली आणि त्याच्यावर बसला आणि मग अहो मग तुम्ही उस्तारून नको पाहिला म्हणून त्यांना पाहिलं तसं. आणि मला म्हणतो कोंबडी खत आहे. माझ्या डोळ्यांना पहिले, माझ्या या सख्या डोळ्यांना त्यांना 100% बायकोला मारले. यो बाबू. 1 तास रावखाळा चालू त्यांचा दोघांचा. अच्छा. ती त्याला जो लुटीन तो तिला लुटी. अरे मग मारच तर तू दोघांच्या भांडणामध्ये पडला का म्हणून? अरे बाबा ती बाई कशी माहिती ना? नाही तिथं लय खाट. हा, नको बाबा कुठं माय केस हा केस बीस दिली असती किंवा मग मलाच मारला असतं तिला. जास्त बोलण्यात मजा नाही आता. चला आपण त्याच्याकडे चाल पहिले. पुरेल कुठे? सगळं माहितीये मला. तुम्हाला माग चला सरपंच तुम्ही. खरंच हा चालतं. बापरे, चायला असं घडायला नको होतं राव. आता ते तुम्हालाच सांभाळायला लागणार आहे. मी काय डोकं उठाडे ना असं पोलिसांनी मला अगोदर हे करतील. ते तुमच्यावरच आहे आता. मी काय सरपंच काय उपयोगाचे म्हणतील. नाही पण झालं ते. एक काम करा ना, 1 दिवसापुरतं मला सरपंच बनवा. अरे असं चालतं का? मी तर म्हणतोय ना, मी राजीनामा देतो आणि तूच वाचाय जाऊ द्या तो विषय घ्या. चला चालतं. बाबूराव का जाऊ. चायला असं घडायला नको होतं राव. ते आता तुमच्याच बोकांडी येणार आहे सगळं. नाही बरं का, पण ती बाई आहे ना, खरंच आहे ना, बाईच लय आगाव आहे रे. ती आगावे म्हणून तर मी मध्ये पडलो नाही. ना माझी बायको येऊन सांगती का बाबूरावची बायको अशी भांडती. म्हणजे हा. काही बी केलं ना बाबूरावनी का बस ती बाईनी पट्टस. आपण मग भांडती तर काढून द्यायची ना, मारायची कायला. हा नाही ही चूक हा? झाली बाकी. मग आता या अख्ख्या गावाचं नाव बदनाम होईल. काय होईल आता? हे खुनेरी गाव आहे म्हणशील. प्रश्नच नाही. बाया मारून टाकी त्या म्हणशील लोक. हेडलाईन येऊन जाईल. बेकार काम होणार आहे. बाबूरावनी केला बायकोचा खून. चॅनेल वाले येतील, लय डोकं उठाड राहते भाऊ. तेच चॅनेल तो. वाले एवढं काही झालं ना, त्यांना पाहिजे सरपंचच पाहिजे. पहिले हायलाइट करतील एकदम. भलं मोठं करून दाखव सांगा ते चॅनेल वाले. पण तुम्हाला मी सांगतो याच्यात तुमचं नाव बदनाम होणार आहे. इकडे माझं काय बदनाम होणार आहे? काय म्हणजे? हा नाही बदनाम कधी होईल? सरपंचाचं नाव का ग्रामपंचायत मध्ये काही घोटाळा केला? अहो. मुक्त गाव नसताना हागंदरी मुक्त दाखवलं. सरपंचाचं नाव बदनाम होणार या गावात. नाही बदनाम काही. नाही, लोक म्हणतील का असं घडायला नको होतं सरपंचाच्या सरपंचाचं गावामध्ये. लक्षच नाही गावात. नाही मी तुला असं- मगाशीच काय बोललो. अरे नवरा बायकोच्या भांडणामध्ये जर सरपंचाने लक्ष दिलं तर ग्रामपंचायत मध्ये मग काय करणार आहे? पण ते सगळं तुमच्यावर येणार आहे. पहा तुम्ही. अरे अबे कर, जाऊ दे येऊ दे चल. मी ना तुम्हाला ते सांगतोय काय का बाबा तुम्ही लक्ष नाही दिलं. सगळ्यात महत्वाचं तू जे पाहिलं ना हा. ते फार महत्वाचं आहे. मग आता आहे ना साक्षीदार होशील ना तू. मी पहिलं तेव्हा आता पाहिलं तेव्हाच तू तर मला म्हणून राहिला ना, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. तुम्हाला म्हणतोय ना, पण पोलीस बिलीस आले मग फाटती बाबा. त्यांच्या पुढे नाही मला बोलताय. काय खऱ्याला फार महत्व राहतं बाबा. पोलिसाच्या पुढे माझं पोलिसा पुढे काहीच कापरं बोलू होतंय. नको. पोलिसा पुढे काहीच बोलू नको. फक्त माझ्या पुढे जे बोलला ना ते बोल. पण तुम्ही पोलिसा पुढे नेणार नाही ना? नाही शपथ. नाही हा, चाल. आता बसेल इथं. राम राम पांडू. बस बरं जरा लई खोल विषय सांगितलं. बसला पाहतो काय त्याच्याकडे. इकडं कुठं? इकडे कुठे राम राम. तुझ्याकडे चालू ना भाऊ. काय लय भारी पराक्रम करता तुम्ही. हा पांड्या तुम्हाला दाखविला आता दोघांना. सरपंचाला बिन तुम्हाला बी. हा आपण काय केलं दोघांनी? आता तोच सांगल काय केलं आम्ही दोघांनी?
तो लय काय केलंय आज आम्ही लय दोघांनी काय तोच केलं, त्यांनी मला सांगितलं, म्हणलं एकदा त्याची भेट घेऊ. चालतं? तो म्हणतो दोघांनी केलं. नाही नाही, दोघांनी. नाही नाही सांग नाही सांग, पटकन सांगतो भाऊ. बाबूराव तुम्ही सकाळपासून आज काय काय केलं? काय नवरा बायको. हे बा माझं डोळं हा, म्हणजे सीसीटीव्ही आहे, डायरेक्ट सीसीटीव्ही. हा. म्या या सख्या डोळ्यांना पाहिले तुम्ही काय काय केलंय, सगळं पाहिलंय म्या, सगळं सरपंचाला म्या सांगितलंय. हा का? हा तू खाली बसून बोल ना भाऊ, खाली बसून बोल ना. तू असं उड्या नको मारू, मला भीती वाटू राहिली. नाही काय केलं ते, अरे काय केलं मला सुद्धा बाबूराव आहे ना एकदम आश्चर्यकारक वाटू राहिलो. म्हणलो बाबूरावर माझा भरोसा आहे म्हटलो. तर त्या दिवशी भेट झाली ना, तर बाबूराववरला भरोसा सुद्धा मला फक्त 10%च राहिला म्हटलो. 90% मला डाऊटफुल वाटलं. आपली भेट नव्हती झाली का? हा जा. मग हा भेटला मला नंतर. मग यांनी जे काही सांगितलं ना, बल तर खतरनाक आहे भाऊ. अहो सांगतो. पण तुला तिनं का त्रास नाही दिला? तो टाकलं ते खालं. हा आज मग काय झालं? हा काय केलं मग असं? काय झालं माझ्या डोळ्यांना पाहिलं तो काय केलं, तू स्वतःच कबूल होय, आम्ही कायला सांगू मी का? काय केलंच नाही ना बाबा. सरपंच पा अरे जे केलं ते सांग बाबूराव. त्यांनी मला सगळं सांगितलं. पण मी केलंच नाही अहो ना. यांना जी जी भाकर टाकली का हा. ती खाली तिनं, हा का? यांना जे दिलं का हा. ते खाल्लं तिनं. कधी वरडून याला उलटून काही नाही. बोलली नाही. हा? हा जे दिलं ते खाल्लं. तू म्हणले तिथं राहिलं, तुझं राखण केलं. हा हा? आणि तू त्या सगळं गोष्टी- तुला म्हणजे तू मुकला. अरे 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 बाबूराव असं करायला नको होतं. या बाई अपेक्षा एकच आहे आता तुझ्याकडून. तू फक्त आहे ना या तोंडानी आहे ना कबुली दे का जे त्यांनी मला सांगितलं या पांडूनी. हा बाबा मला वेळ नको घेऊ. या बाई. मला सांगतं काय माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तो गोणीत काहीतरी नेलं आणि ते पुरलं. ते काय होतं हे मला पक्का माहिती आहे. मी सरपंचाला सांगून दिलं. हा तो पाहिलं. हा हा आणि बाबूराव काय तुझ्या पुरलं? केस होईल केस तू अरे 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 काय आणि पुरलं तुला- ते सुद्धा मला सांगितलं त्यांनी माहितीये का? फक्त तू कबुली दे म्हणजे 12 भानगडी होणार नाही. अरे पण काहीच पुरलं नाही रे. अरे खायचं होतं फक्त. माझ्या डोळ्यांनी पहिल्या डोळ्यांनी त्या गोणीत काय होतं? गोणी सरपंचाची. आता तुम्हाला दोघांना पाठ काढले मी. बरोबर करतो मी तुमच्या ए, दोघां. खाली बेस खाली बेस. हा, सरपंचाने- कोणी कोणी यायला दिली ती मला. अरे बावळाटा तुला गोणी मी 4 पायला धान्य दिलं नव्हतं का गवत बाच हा, गवत? दिलतं. मग आता गोणी मला तुमची सांग, एक मिनिट त्या मला सांग हसू नको तू. त्या गोणीमध्ये 4 पायला गहू दिले मग काही चूक झाली का? आणि त्याच गोणीमध्ये यांनी झक मारली ना. हे बा गोणी तुमची. हा. त्या गोणीला तुमचे पण फिंगर लागेले. हा, हा. बरोबर पोलीस आहे आले ना ना? हा. दोघांचे वाजणारे 12. ए आणि बाबूराव, पुढच्या वर्षी शांत रे, सरपंच पांड्या. ए बाबूराव पांडू, हा बघ, तुला सांगू का? हम्म. वाटलंच नाही ना भाऊ सरपंच तुला आम्ही करू, पण असं काही करू नको बा. मी काहीच करेल नाही. अरे शपथ बाबा. घेऊ. माझी शपथ घेऊ सांगतो तुला. बाबूराव माझं ऐक. तू जे केलं ना बाबा त्याचं प्रामाणिकपणे कबुली दे. आपण आहे ना हा विषय ना अरे सरपंच याला मला एकच करायचंय आता. दोघांना तुम्हाला जेल झाली हा. का पुढच्या वर्षी पांड्या सरपंच. ए पांड्या तुला पांडू म्हणतो भाऊ. अरे तूच सरपंच वय ना. हा पण ते मा गोणीचं बिनीचं काही करू नको. नाही नाही घ्यावं लागल. गोणी तुमची, मटेरियल यांचं, पुरलं यांनी. हा. गोणी दिली तुम्ही, साथीदार तुम्ही आहे त्याला. बरं, नाही, एक बरोबर आहे, कर, बरोबर आहे. एक कर. तू आज कर राजीनामा दे, याला सरपंच करून टाक. मग तोंड बांधली जाईल. गपचूप बस. अरे थोबड खोल ना तो बाबूराव. काय केलं सांग ना. त्या गोणीमध्ये काय घातलं तो? पुरलं का नाही तो दडदडीत सांगू राहिला. जिवंत माणूस आहे. पोलीस लोक त्याचा पुरावा 101% खरा होईल आणि तुला आणि मला जेल होईल. तुम्ही तुमची बायको मारली बाबूराव. काय माझ्या होतं? डोळ्यांना पाहिले. काय होतं बायको? मग हा. ए पांडू, काही डोक्यात फरक पडला का तो आल्या? म्हणजे मग काय होतं त्या गोणीत? काय बोलत बरं? बायकोला मारेल मी? बायकोला मारेल का मावाल्या? अरे, सकाळी भांडण नाही केलं तो. मी बी भांडायचे. मारलं तो बायकोला. अरे, माझ्या डोळ्यांनी पहिलं ये ना. फटकावलं, मारलं, लोटलं. अरे पांड्या खाली बस. काय झालं माहितीये का? फक्त भांडणं झाले आमचे, हा पण मारलं नाही बायकोला मी. मग त्या गोणीत काय पुरलं तो? सरपंच सांग किती अर्धवट माणूस हा. अरे मला हा? फुल वाटू राहिलं म्हणजे अर्धवट. यायला म्हणलं हुशार आहे काय तू पांड्या? आणि त्यात माई गोणी घेतली आणि खुशाल तू हे करू राहिला. काय झालं तुला सांगू का पांड्या? तुला डाऊट आला ना बायको मारली म्हणून. बायको मारली माहेर जायला. फोन लाव, काय फोन लाव ना. आणि ते काय होत तुला सांगू का? हा हा? सांग हा. ना. ते ना गोट्यामध्ये मावल्या 2-3 कुतडा मारलं होतं. हा हं? हा, कुठं? आणि त्याचा लय वास यायचा. हा मग ते मी घेऊन गोणी पुरायला घेऊन गेलतो. अरे बापरे असं आहे का? हा,
अरे याडपाटा तवाच सांगायचं ना मा, 10 गेले 5 राहिले म्हणलो. आता मी बी गोणी दिले तुला खरं गहू घालून. बाबा बाबा बाबा, अर्धी शिक्षा तर मला झालीच ती ना. काय मला वाटलं मला चान्सच भेटला सरपंच व्हायचा. पांड्या रे लाज नसले माझी कोजाटाचा फ करून दिला तो सरपंचाला घेऊन आला. असं मग मा डोळ्यानी मा तो डोळ्याला का घाल. अहो पाहिलं तर म्या. आई बोलतो तुला सरपंचच व्हायचंय तर अशा पद्धतीत व्हायचं राहत. अहो पण डोळ्यानी पाहिलं होतं मी. पांड्या म्हणायचा लायकीचं नाही हा. बापरे माझं व्हायचं ना. अरे मी एवढे गावामध्ये अरे बाबूराव मा 10 गेले 5च राहिले होते. मला वाटतं तुझा खून केला काय. फोन केला मी तुम्हाला, मला घ्यायला या म्हणून. अगं आता काय सांगते तुला बस. बापरे अरे ये सरपंच आलं ते पांडे घेऊन आलं सरपंचाला. बाबूराव बाबूराव हा काहीच सांगू नको काहीच. बापरे बाबा काहीच बाय बाय तुला म्हटलं तर बाहेर गेली. नमस्कार नमस्कार. ती आज येणार होती, तिला किती फोन केले तर तुमच्यामुळे मला फोन नाही उचलता आला माहिती का. अहो मी वाट बघून पै आले, पण चप्पल मी तुटली रस्त्यानी. अच्छा चप्पल घे चप्पल घे. जर माल घ्यायचे का. नको. अगं ये आले हा मी बसली ना. हा मला बरं काय एवढं टेन्शन मध्ये असं तसं. तो पांड्या तर लय सांगायला बरं, तो बायकोला लय मारलं ना, हाणून मारून का मारली तिला, पुरली तो आणि पुसून टाकली मला पुरली. अटक करून. असे ना आरोप करायची मावी. मी नाही तू पांड्या नाही तो का? पांड्या खरं सांग पांड्या. आणि कशामध्ये नेली ती? ट्रॅक्टर बिक्टर करून नेला का? गोणी. अहो सरपंच तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे. मी एवढी मोठी 60-70 किलोची बाई आता गोणीमध्ये बसन का? आणि बाब्याला उचलेल का. आले त्या पांड्यानी सांगितलं मला घाई बरं भानगड काय झाली. ती गोणी नाही की मी तुम्हाला गहू दिले होते मागे 4 पाय, ती गोणी माझी वाली. आणि त्या गोणीमध्ये डेड बॉडी घातली म्हणे या बाबूरावनं बायकोची, आणि ती पुरली. ते पांडे मला सांगायला लागलं. आले मा 10 गेले 5च राहिले ना. अहो मग आलो आम्ही. सरपंच असं तुम्ही तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतं तुम्ही प्रतिष्ठित सरपंच आहे, पण काय तिष्ठित बी नाही तुम्ही. हा. बधीर कोणी करते. या संकट पण आपल्या टळलं. नवरा बायकोची भांडणं जाते, त्या पांड्याने काही सांगितलं. हा ना तुम्हाला उगा गावकऱ्यांच्या मुळेच ना आमच्या नवरा बायको जास्त भांडणं व्हायला लागले आता. हा. कशा भांडत जाऊ नका राव आता. आमची मर्जी, आम्ही काय करू. आम्ही नवरा बायको आम्ही काही करू. काही करा हा. आम्ही येतो तुमच्याकडे पाहायला. येतो मग हा. तुम्ही काय काही बी करता करू पण असा गैरसमज होतो ना मग. परत त्या पांड्याला आहे ना, त्याला म्हणा आमच्या घराकडे फिरकायचं हा. नाही. आणि त्याला सटकून काढतो. त्याचा काय उद्देश आहे, त्याला वाटतं असं केलं का सरपंचाला बदनाम, आणि तो बोलून दाखवला. त्याला सरपंच होण्याची इच्छा आहे. म्हणलं याडपाटा तू असे डाव करतो का, तुला सरपंच व्हायचं तर लोकशाहीच्या माध्यमातून व्हाय ना तू. बरोबर आहे. हा त्याला खचकी तुम्ही चांगलं. हा. येऊ मग. ओके. का हो मला एक सांगा, तुम्ही मला खरंच जर भांडण झालं तर पुरुषां का हो असं? कस काय पुरेल का, काय बोलते तू. हा मला तरी वाटत. नाही रे पण सुन त्याच नाही म्हणा. पण तुम्ही काय पुरलं मग नेऊन? ते कुताडा नाही का, माय दोन बाबा. तीन दिवस तुला सांगितलं ते उचलून नेऊन टाक. म्हटलं वास काच येतोय तर तू म्हण हा तुम्हीच टाका नेऊन. शेवट मला न्यावं लागलं ते पुरवायला. बरं झालं. हा? जावा काय जा. जावा काय वावा. चल आले मी. आता काय करते बाहेर. आता आले ना मी. तर तुम्हाला एखाद्या गोणीमध्ये घालून पुरीत असते मी आता. चालेल, बाहेर हो चल. जाता का तुम्ही? आले ना मी. एक तर मला 2 दिवस करावलं रे. हा बरं नाही करमलं. अहो गावातले लोक यासाठीच असतात, त्याच तपीला करायला. कोणत्याच गावामध्ये राजकारण होत नाही असं कधीच नाही. निवडणुका जवळ आल्या का आजूबाजूचे लोक काढा घालायला सरपंचाच्या कामामध्ये तयार. आता बघा नुसतं निमित्त आलं, सरपंचाची गोणी होती, आता त्याला बी अडकवणार म्हणे. का तर पांढरा सरपंच व्हायचं होतं. मग आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा तुमच्या सर्वांचा आवडीचा कॉमेडी शो स्वाती कदम नाशिकचे आशिक.